पडताळात एक गाठोडं आहे आणि त्या गाठोड्यात आहेत जुने कपडे, कुंची, टोपडे, शेले, शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धारी. कवयित्री शांता शेळकेंनी महिला वर्गाच्या अगदी मनातलं असं स्थान पैठणीचं कसं आहे हे अतिशय मोजके आणि छान शब्दात गुंफलंय. कपाटात ढिगभर साड्या असो, मात्र सण समारंभाला बाहेर पडते ती ठेवणीतली पैठणी. पैठणी ही साड्यांची महाराणी, महावस्त्र. पैठणी नेमकी कशी तयार होते, तिची वैशिष्ट्य काय आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. पैठणी म्हणजे नाजूक कलेचा आविष्कार. हातमागावर दोन पद्धतीत पैठणी तयार केली जाते. एक म्हणजे धोटा पद्धत. धोटा पद्धतीत विशिष्ट प्रकारचे साचे वापरले जातात. यात बरीच यंत्रणा स्वयंचलित असते. तर दुसरी पद्धत म्हणजे ब्रोकेड पद्धत. या पद्धतीत हस्तकलेला विशेष महत्त्व आहे. पैठणी दोन रंगात असते. एक साडीचा मूळ रंग आणि दुसरा काठाचा रंग. सध्या धूपछाव पैठणीला महिला वर्गाची पहिली पसंती मिळते. धूपछाव ब्रॉकेड पैठणी तयार व्हायला कधी 2 तर कधी 6 महिन्यांचा कालावधी लागतो. पैठणीमध्ये आधुनिक काळात सेमी पैठणी, सिंगल पदर, डबल पदर, टिश्यू पदर आणि रिच पदर असे 5 प्रकार दिसून येतात. त्याशिवाय पदर आणि काठ यांच्या विशिष्ट नक्षीकामानुसार मुनिया ब्रॉकेड आणि ब्रॉकेड असं वर्गीकरण देखील केलं जातं. सध्या जी पैठणी आपल्याला बाजारात पाहायला मिळते तर ती पैठणी अजिंठा शैलीची पैठणी. यामध्ये पशुपक्ष्यांच्या आणि पाना फुलांच्या डिझाईन्स पाहायला मिळतात. आता इथे पैठणी तयार करण्याचं काम या हातमागावरती सुरू आहे. इथे एक लाल धागा आणि एक सोनेरी धागा असं अतिशय नाजूक काम इथे सुरू आहे. मोर तयार केला जातोय काठावरचा. एक पैठणी तयार करण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? साधारण पैठणीची जशी डिझाईन असते त्याप्रमाणे पैठणीला वेळ करायला बनवायला वेळ जातो. जसं 15 दिवसात ते 6 महिन्यापर्यंत ब्रोकेड पैठणी चालते. ब्रोकेड पैठणी असेल ते साधा जर असेल तर ती 15 दिवसात होते आणि जर त्याची डिझाईन जशी असेल तसं त्याला तो वेळ घेतो. पण हातमागावरच्या पैठणीचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे मुळात म्हणजे ही आडी तंत्राने विणली जाते. म्हणजे एकात एक असा धागा गुंतला जातो. म्हणजे ते तुम्ही जर धागा काढायला गेला तर तो सहजासहजी निघत नाही. म्हणजे ही आडी तंत्र आहे. हे तंत्र कुठंच वापरलं जात नाही. ते फक्त पैठणीत वापरलं. ते पण हाताने करतानाच वापरलं. साधारणतः पदर तयार करायला किती वेळ लागतो? म्हणजे एक पदर करायला साधारण 8 दिवस ते 1 महिन्यापर्यंत सुद्धा जातो. डिझाईन असेल त्याची सहज. आणि धागा जो असतो तो धागा कुठून तयार केला जातो? किंवा सोन्या चांदीचेही धागे असतात त्या पैठणी खूप त्याची किंमत जास्त असते अर्थात. तर त्याच्याबद्दल तसं तो बेंगलोरवरनं सगळं रेशीम वगैरे येतं आणि जरी सुद्धा जवळजवळ तिकडनंच येते. रेशीम बेंगलोरवरनं येते. 2 कलर एकत्र मिक्स झाले की तो धोपछावसारखा कलर होतो. ते कलर आता जास्त चालतात. जसं अंजेरी कलर आहे ते पण जास्त चालतो. चिंतामणी कलर ते पण जास्त चालते. काळी पैठणी चालते. काळी चंद्रकला म्हणतात. ती काळी पैठणी सुद्धा चांगली बाजारात चालते. पैठण आणि येवला या ठिकाणच्या पैठणीला बौद्धिक मालमत्ता हक्क अर्थात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अंतर्गत केंद्र सरकारचं जिओग्राफिक इंडिकेशन म्हणजेच भौगोलिक उपदर्शन मिळालंय. या दोन्ही ठिकाणांना आणि पैठणी विणणाऱ्या विणकरांना हा विशिष्ट दर्जा मिळाल्यानं त्यांना कायदेशीर अधिकार मिळालाय. त्यामुळे कर्नाटकात आणि दक्षिणेकडील राज्यात जर विणकरांनी पैठणी बनवून ती पैठणी म्हणून विकण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरू शकतो. पैठणीचं उत्पन्न तसं आता चांगले दिवस आले पैठणीला. कारण पैठणीची माहिती पूर्ण जगात पसरलेली. त्याच्यामुळे आता पैठणीला चांगली मागणी. बाहेरगावावरून पण भरपूर पैठणीला मागणी आणि भरपूर म्हणजे पूर्वीचा जो काळ होता आणि आताचा काळ म्हणजे पूर्वी अशा एक होती ज्याच्या घरी पैठणी त्याला कधीतरीच काम मिळायचं
आता असं होत नाही, आता उलट हात कमी पडतायत असं वाटायला लागले. काम भरपूर भेटायले, पहिल्यापेक्षा खूप चांगले दिवस आले पैठणीला. फुलं, पानं आणि नदी यांच्या नक्षीकामाच्या पैठणीला आसवली पैठणी असं म्हणतात. रुईच्या नक्षीला रुई फूल, चौकोनी फुलांच्या नक्षीला अक्रोटी असं म्हटलं जातं. राजहंसाचा पदर असलेली पैठणी म्हणजे राजेशाही मानली जाते. पैठणीची किंमत साधारणतः 4 ते 5 हजारापासून सुरू होते. पण पैठणीची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, त्याच्यावर कुठल्या प्रकारची बुट्टी असते, हे आपण आता जाणून घेणार आहोत. पैठणीच्या साधारणतः किमती या 4 ते 5 हजारापासून सुरू होतात. तर काय काय वैशिष्ट्य असतात? म्हणजे आता आपल्याकडे इथे खूप साड्या आहेत, प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळी आहेत. सगळ्यात कमी किमतीची पैठणी म्हणजे सिंगल पदर पैठणी, ज्याच्यामध्ये खूप छोटा पदर असतो आणि बुट्ट्यांमध्ये मग तुम्ही अशा ह्या कुयऱ्या आहेत छोट्या. हां, कुयरीची बुट्टी असू शकते किंवा अशी गोल बुट्टी असू शकते. पण मुख्य फरक असतो तो पदरावरती. मग जसं जसं पदराचं काम वाढत जातं तसं तसं त्या पैठणींच्या किमती वाढत जातात. जर आपण ही बघितली पैठणी तर याच्यामध्ये पदर हस्तकला डिझायनर पदर आहे आणि याच्यामध्ये ही बुट्टी मोराची बुट्टी आहे आणि पूर्ण मोराची बुट्टी आहे. आणि हे जे काठ आहे त्याला नारळी काठ असं म्हणतात. आणि याही पुढे आपण गेलो तर वेगवेगळे डिझायनर पदर प्रत्येक कारागिराने तयार केलेले असतात. त्याच्यामध्ये आपल्याला हा पदर बघता आला तर हा याच्यामध्ये रेशीम मोर आहे. हे जे डिझाइन आहे हे रेशीम मोराचा पदर आहे आणि डॉलर बुट्टी आहे. मी याला डॉलर बुट्टी असं म्हटलं जातं. आणि काठ मात्र दोन्ही नारळी सारखेच येतात, नारळी काठाच येतात. नाही, नारळी काठाच्या पैठण्या तशा म्हणजे कमी वेळात होणाऱ्या आहेत. पण ही पूर्वीपासून पारंपरिक पद्धत आहे काठांची. आणि हे असे विविध डिझायनर पदर प्रत्येक कारागीर आपल्या आवडीनुसार करत असतो. आणि बुट्टीमध्ये पण विविधता आहे. जसं आपण बघितलं डॉलर बुट्टी आहे किंवा मोराची बुट्टी आहे, ही छोटी फुलांची बुट्टी आहे. ह्या बुट्टी आणि हे जे पदराचं वर्क आहे याच्यावरूनच मग याच्या किमती ठरतात. मग आपण हे काठांचं हे जे नारळी काठ आहेत त्याच्यानंतर मग मुनिया बॉर्डर हा प्रकार येतो आणि मग त्याच्यानंतर ब्रॉकेड हा प्रकार येतो. ब्रॉकेड प्रकार म्हणजे काय, तर काठांवर जे डिझाईन असतं याला ब्रॉकेड पैठणी म्हणतात. पूर्वी फक्त याच्यावर मोर किंवा पोपट असं डिझाईन असायचं. पण आता खूप छान त्यांनी बॉर्डर्स डिझाईन केलेले आहेत ज्याच्यामध्ये मोर आणि पोपट याचा वापर करूनच इतर फुलं पानं असं घालून खूप सुंदर डिझाईन्स केलेले असतात. तर याला ब्रॉकेड पैठणी असं म्हणतात. आणि ही पैठणी विणायला वेळ लागतो. कधी तो 2 महिने 3 महिने आणि कधी वर्षभर देखील तो कालावधी असू शकतो. याचा जो पदर आहे तो खूपच सुंदर आहे आणि याचं वजन पण जास्त हेवी आहे. वजन साधारण 1 किलोच्या आसपास असू शकतं. साधारणतः पैठण्यांचं वजन हे 3-1 किलो पर्यंत जुन्या काळातल्या पैठण्या असायच्या. पण आता जरा हे बदल झालेला आहे. आणि ह्या ज्या म्हणजे ही जी आता पैठणी आहे ह्या पैठणीवरती तुम्ही डबल मोर दिसत आहेत सगळीकडे आणि अतिशय भरगच्च असा हा पदर आहे. खूप छान हे वर्क केलेलं दिसतंय. ह्याचे काठ आहेत ते सुद्धा ब्रॉड आहेत. आणि ह्याला आपण एक बुट्टा म्हणूया. बुट्टा एक छोटा बुट्टा, गोल बुट्टी अशी याच्यावरती. रंग सुद्धा खूप छान आहे. आता रंगात सुद्धा खरं तर बदल झालेले आहेत. म्हणजे आधी फक्त लाल, पिवळा आणि हिरवा असे रंग असायचे. आता रंग सुद्धा बदललेले आहेत. धूपछाव रंगात सुद्धा पैठणी मिळू शकते. इतकंच नव्हे तर पैठणीच्या रंगांनुसारही तिला नावं दिलेली आहेत. पिवळ्या रंगाच्या पैठणीला सोनकळी असं म्हटलं जातं. काळ्या रंगाच्या पैठणीला चंद्रकळा तर गुलाबी रंगाच्या पैठणीला राणी असं म्हटलं जातं. तर कांद्याच्या रंगाच्या पैठणीला अबोली पैठणी असं म्हटलं जातं. या रंगांखेरीज अंजिरी, सोनकुसुंबी आणि दुधी या रंगांचाही वापर करण्यात येतो. आता तर ट्रेंड प्रमाणे रंग पैठणीत पाहायला मिळतात. पैठणीचे पूर्वीचे रंग थोडेसे डार्क असायचे, पण आता ही पैठणी थोडीशी गुलबक्षी कलर म्हणता येईल आपल्याला याला, अशी आहे. आणि याचा पण तुम्ही जर पदर बघितलात तर तेच आहेत, म्हणजे मोर, पोपट आणि फुलं यांचाच वापर केला आहे. पण त्या प्रत्येक डिझाईनचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य आहे आणि विविध रंग त्यांनी वापरून अशा पैठण्या सुंदर तयार केलेल्या आहेत. याही पैठणीला साधारणतः तेवढाच वेळ 5 ते 6 महिने लागू शकतो. जसं त्याचं काम असेल तसं त्याचा कालावधी वाढू शकतो.
साधारणतः पदराच्याच कामाला खूप दिवस जातात. हां, म्हणजे काठावर पण जर डिझाईन असेल आणि पदर असं जर म्हणजे ब्रॉकेड पैठणी असेल तर त्याला कालावधी जास्ती लागतो. सध्या नऊवारी पैठणीचीही पुन्हा क्रेज आली आहे. लग्न समारंभात नऊवारी पैठणी ही तरुणींची पसंती दिसून येते. पैठणी साकारताना इमिटेशन सोनं चांदी वापरली जाते. खरियाश चांदीची जर वापरायची असेल तर त्याची किंमत चांदीच्या दरानुसार असते. सोन्या चांदीच्या जरीच्या वापरामुळे पैठणीला राजेशाही वस्त्र म्हणण्याचा प्रघात पडला. ज्या ठिकाणी पैठण्या तयार होतात, आता येवला आपल्याकडचं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, तर तिथे सुद्धा कमी किमतीपासून जास्तीत जास्त किमतीपर्यंतच्या पैठण्या मिळतात. तर साधारण जास्तीत जास्त किमतीची पैठणी असते तर त्याची किंमत किती, म्हणजे कितीपर्यंत पैठणी आपल्याला मिळते? पैठणीची वरची किंमत खरं तर आपण सांगू शकत नाही, कारण जर काही लोक असतात की जे आपल्याला खऱ्या जरीमध्ये खरी सोन्या चांदीची जर वापरून देखील आपल्याला पैठणी तयार करायला सांगू शकतात. मग त्या पैठणीची किंमत 7-8 लाख रुपये सुद्धा होऊ शकते. तर त्याच्यामुळे साधारण 5-6 हजारापासून 2-2.5 लाखांपर्यंतच्या पैठणी तरी लगेच येवल्यामध्ये उपलब्ध आहेत. आता आपल्याकडे ज्या पैठण्या आहेत सध्या इथे, तर त्या पैठण्यांच्या किमती कशा आहेत? म्हणजे 4 ते 5 हजारापासून सुरू होत आहेत, पण जास्तीत जास्त किती रुपयापर्यंतच्या पैठण्या अवेलेबल आहेत? आपल्याकडे 2-2.5 लाखांपर्यंतच्या पैठणी आहेत. आणि आता लग्नांमध्ये सुद्धा आता मुली सुद्धा एक नऊवारी साडी सुद्धा पैठणीचा एक ट्रेंड वाढत चालला आहे, तर ती पण एक मागणी म्हणजे वाढत चाललेली आहे. तुमच्याकडे कशा प्रकारच्या साड्या? नऊवारी साड्या पण आहेत आपल्याकडे आणि त्याच्या पदरांमध्ये पण विविधता आहे. म्हणजे साधा पदर आहे किंवा डिझायनर पदरमध्ये नऊवारी पैठणी केलेली आहे किंवा मुनिया बॉर्डरमध्ये नऊवारी पैठणी केलेली आहे. पैठणी ही खरी पैठणी, सेमी पैठणी, म्हणजे आता हँडलूम आणि पॉवरलूम असे जे प्रकार आहेत, तर आता हँडलूमची पैठणी ही महाग मिळते, पण पॉवरलूमची पैठणी ही थोडी स्वस्त बाजारात मिळते. आणि मग ग्राहकांची फसवणूक पण होते की सेमी पैठणी म्हणून पैठणी त्यांना विकली जाते. तर ते ओळखायचं कसं? यंत्रमागावाची जी पैठणी असते ती पैठणी, त्याचा जर तुम्ही बाहेरील बाजू आणि आतील बाजू बघितली तर तुम्हाला त्याच्यामध्ये धागे, आडवे धागे दिसतील. आणि जर ती हातमागावर केलेली असेल तर त्याचा बाहेरचा जो काही त्याचा लुक डिझाईन असेल तेच तुम्हाला जर तुम्ही उलगडून बघितलं तर आत दिसेल. हा एक मुख्य म्हणजे सहज ओळखता येणारा प्रकार आहे हा. आणि त्या व्यतिरिक्त आपण त्यांची जी बॉर्डर असते, म्हणजे खरी जी पैठणी असते म्हणजे हातमागावर तयार झालेली, तुम्ही फार कॉन्ट्रास्ट बॉर्डर त्याला देऊ शकत नाही. पण जर ती मशीनवर तयार झालेली किंवा यंत्रमागावर तयार झालेली असेल तर तुम्ही कुठलाही आतला रंग असेल तर त्याला कुठलीही बॉर्डर आपण देऊ शकतो. आणि तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे ह्या हातमागावरच्या पैठण्या असतात त्या सिल्क बाय सिल्क, म्हणजे ताना आणि बाना दोन्ही सिल्क असतं. आणि कधी कधी मग ज्यावेळी यंत्रमागावर पैठण्या तयार होतात आणि जेव्हा किंमत त्यांना कमी करायची असते मग त्यावेळेस सिल्कच्या ऐवजी सिल्क बाय सिंथेटिक असं वापरलं जातं. आणि ती पैठणी खूप चकाकते, म्हणजे सिल्कची एक चकाकी स्वतःची असतेच, पण ती पैठणी असते ती त्याहीपेक्षा जास्ती चकाकी असते. म्हणजे हे 2-3 जे आहेत पण सर्वसामान्य ह्यांना जर ओळखायचं असेल तर हा काठावाचा तुम्ही जो सांगितलात हा म्हणजे हाच एक मुद्दा आपल्याला पदरावरती सुद्धा बघायला मिळतो. म्हणजे पदरावरती सुद्धा मागे असंच डिझाईन दिसतं. खरी पैठणी आणि सेमी पैठणी जर का ओळखायची असेल तर खरी पैठणी ओळखताना हा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की जिथे पदर आहे त्याच्या मागच्या बाजूला जशी पदरावरती नक्षी आहे तशीच नक्षी पदराच्या मागील बाजूला दिसेल तरच ती खरी पैठणी म्हणजे ओरिजिनल पैठणी म्हणून ओळखता येईल. जर इतिहासात डोकावलं तर पेशव्यांनाही पैठणच्या या कलेचं आकर्षण होतं. त्यामुळे पेशव्यांच्या राण्यांसाठी पैठणहून पैठण्या मागवल्या जात. दुसऱ्या बाजीरावानं सुद्धा सासूला असंच एक लुगडं भेट दिल्याची नोंद पेशवे दप्तरात आहे. त्यावेळी त्या लुगड्याची किंमत 800 रुपये असल्याचं म्हटलंय. अशी ऐतिहासिक सुमारे 2000 वर्षांची परंपरा असलेली पैठणी महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय झाली. पदरावर मोर असला की ती पैठणी.
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा या गाण्यातून सुद्धा हा जो समज आहे हा महिला वर्गामध्ये अधिकच दृढ होत गेलेला दिसतो। पण आजकालच्या या ट्रेंडी युगामध्ये पैठणीचं सुद्धा पारंपरिकतेतून ट्रेंडमध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळतं। पैठणीमध्ये सुद्धा आता पदरावरती वेगवेगळ्या प्रकारची नक्षी पाहायला मिळते। जिथे मोर आहे ते मोर सुद्धा वेगळ्या प्रकारचे म्हणजे पारंपरिकतेत बसणार आहेच, मात्र वेगळे मोर त्याचबरोबर फुलं बघायला मिळतात। ब्रॉकेड पैठणी आहे ही, त्यामुळे एकेकाळी पेशव्यांच्या राजघराण्याची महावस्त्र असलेली पैठणी आता ट्रेंडी होत चालली आहे।